आळंदीमध्ये आज सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली। मात्र आता पावसाचा जोर काहीसा ओसरलाय। सध्या रिमझिम पाऊस या ठिकाणी सुरू आहे। सततच्या पावसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहते आहे। मंदिर परिसरामध्ये पाणी साचून राहिलंय। दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या उद्या आणि परवा पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार असल्यामुळे आळंदीमध्ये हजारो वारकरी दाखल झाले। या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रशासनाने वारंवार आवाहन करत कुठल्याही परिस्थितीमध्ये इंद्रायणी नदीच्या पात्राजवळ किंवा घाटाच्या परिसरामध्ये जाण्याचा प्रयत्न करू नये असं सांगितलेलं आहे। आळंदी या ठिकाणी आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू होता। मात्र आता पावसाचा जोर काहीसा कमी झालेला आहे आणि रिमझिम पाऊस आता सुरू आहे। मात्र आज सकाळपासून झालेल्या पावसानंतर इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहतीये। इंद्रायणी नदीने काहीसा रौद्र रूप या ठिकाणी घेतलेला आहे। जर आपण समोर बघत असाल तर आळंदीतील जे माऊलींचं मंदिर आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी जवळपास 4 पूल आहेत, उड्डाण पूल आहेत। मात्र ते 4ही उड्डाण पूल सध्या पाणी खाली गेलेले आहेत। लोकांना पोलिसांनी या ठिकाणी प्रशासनाने या ठिकाणी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की कुणीही नदीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये। बरेच लोक आळंदीत पलीकडच्या बाजूला या ठिकाणी अडकलेले आहेत आणि काही लोक या बाजूला आहेत। इथं पोलिसांनी बॅरिकेड लावलेला आहे आणि कुणालाही पुढे जाऊ दिलं जात नाहीये, इथंच थांबून ठेवलेलं आहे। आणि त्याचवेळी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। पुढील 2 दिवस हवामान खात्याचा जो अंदाज आहे त्यानुसार या सगळ्या परिसरात आळंदी आणि आजूबाजूच्या परिसरात सुद्धा रेड अलर्ट आहे। मुसळधार पाऊस या ठिकाणी होण्याची शक्यता आहे आणि यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील वारकऱ्यांना विनंती केली, आवाहन केलेलं आहे की जे वारकरी हजारो वारकरी आज आळंदी देहूच्या दिशेने निघतायत त्यांनी थेट या आळंदी किंवा देहू त्या ठिकाणी न पोचता पुण्यात या दिंडीला या वारीमध्ये सहभागी व्हावा, कारण कुठलाही अनुचित प्रकार घडू नये। कारण मुसळधार पाऊस या ठिकाणी होतोय। पुढे 2 दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, आळंदी।